नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीत इश्क म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकला तरी प्रेम करता येतं. लव्ह हे त्याचं दुसरं नेम असतं. आता तुम्ही म्हणाल हे सगळं आता प्रेम, प्रेम, प्रेम काय चाललंय? अहो मंडळी, महिना कुठचा आहे? फेब्रुवारी. आणि फेब्रुवारी म्हटल्यानंतर काय? 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. त्याचे काही वेगळे प्लॅन्स असतील, पण प्रेमावरतीच भाष्य करणारा, प्रेमाची भाषा सांगणारा एक रुबाबदार चित्रपट आत्ताच प्रदर्शित होतोय फेब्रुवारी महिन्यात. म्हणजे त्याचा आत्ता आम्ही प्रेस शो बघितलेला आहे आणि प्रीमियर सुद्धा दणक्यात संपन्न होणार आहे आणि संपन्न झालेला आहे. आणि त्या निमित्ताने आपण गप्पा मारतोय आता. रुबाब हे त्या चित्रपटाचं नाव आहे आणि त्या निमित्ताने रुबाबच्या चित्रपटातील सगळ्या टीमशी आपण बोलणार आहोत. दिग्दर्शक शेखर रणखांबे, त्याचप्रमाणे मूळ जी जोडी आहे, नवीन जोडी संभाजी आणि शीतल. येस, संभाजी ससाणे आणि शीतल पाटील. तुमचं स्वागत आहे स्वामी कृपा क्रिएशन तर्फे. थँक्यू सर, थँक्यू सर, थँक्यू. सुरुवातच करणार आहे. फेब्रुवारी आहे, व्हॅलेंटाईन डे. तर प्रेमाची परिभाषा ही चित्रपटात मांडावी असं नेमकं का वाटलं? जसं फेब्रुवारी महिना हा प्रेम सेलिब्रेट करण्याचा हो. महिना आहे. तर मला वाटतंय की हे फक्त त्याच महिन्यात सेलिब्रेट करू नये. पूर्ण वर्षभर ते सेलिब्रेट करावं. आता ते प्रेम सेलिब्रेट करण्यासारखं राहिलंय का? हा. आणि की काय गडबड झाल्या? तर काही गोष्टी मला ज्या वाटल्या की जरा गडबड झालंय किंवा काही गोष्टी वाटल्या अरे खूप चांगल्या पण आहेत. बरोबर. आणि हे एका प्रेमकथेतनं आपण सांगितल्या पाहिजेत. बरोबर. आणि मग काहीतरी सांगण्यासारखं आलं माझ्याकडे, जे माझ्या आजूबाजूला दिसत होतं, माझ्या आजूबाजूला आहे. ते सगळं काही म्हणजे 2018ला मी ह्या गोष्टीचं चालू केलं लिहायला. बरोबर. तर त्या दरम्यान ज्या गोष्टी साठल्या सांगण्यासारख्या, आणि मग ह्या रुबाबमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आणि नुसतं सांगायचं नाही, तर ते लोकांना हसवता हसवता, रडवता रडवता सांगण्याचा प्रयत्न डोळ्यात केलेला. पाणी आणतं. येस. खरंय. मुळात संभाजी आणि शीतल ही जी नवी जोडी तुम्हाला सापडली, ती नेमकी कुठे सापडली? त्यांचं कास्टिंग कसं झालं? कारण ट्रेलर्सकडे मी येणार आहे, ट्रेलर लॉन्च सोहळ्याकडे. पण मुळात हे दोघं सापडले कुठे? हे हिचं एक फिल्म मी बघितली होती TDM, ज्याच्यामध्ये तिचा एक छोटासा रोल होता. आणि त्याच्यामध्ये मला तिचा एक क्लोज शॉट दिसलेला, ज्याच्यात तिचे डोळे दिसले होते. आणि त्या डोळ्यांमुळे मला वाटलं की ही माझी वैशाली आहे रुबाबमधली. आणि ती ज्यावेळेला ऑडिशनला आली त्यावेळेला तिनं ज्या प्रकारची वेणी घातली होती, तर मी म्हटलं की वैशाली सापडली. आणि मग ती आली, मग ऑडिशन झालं. तर ऑडिशन आम्हाला आवडलं नव्हतं. पण 1-2 आठवडे वेळ घेतल्यानंतर तिच्याशी बोलून तिची तयारी होती त्या सगळ्या गोष्टी करायला किंवा वेळ द्यायला आम्हाला. आणि ती मग तयार झाली वैशाली, आणि वैशाली आम्ही निवडली फायनल झाली. आणि संभाजीचं काम अगोदर बघितलं होतं आणि तो भेटायला आला, आणि त्यावेळेला मी त्याला नाही म्हणलो होतो. बरं. मी त्याला रिजेक्ट केला होता. पण आमचे जे निर्माते आहेत संजय झणकर सर, संजय झणकर सरांनी मला सांगितलं की संभाजीला आणि शीतलला तुम्ही पोस्टरवर इमॅजिन करून बघा. बर. म्हणजे तो ऍक्टर म्हणून चांगलाच आहे, पण मला ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या, ज्या त्यावेळेला त्याच्यामध्ये नव्हत्या. आणि मग ते म्हटले की तुम्ही तेवढ्यावरती म्हणजे त्याला नाकारू नका, तुम्ही त्याला पण वेळ द्या ना. बरोबर. त्याला तयारी करायला द्या, तर तो करेल तुम्हाला हवं तसं. आणि पोस्टरवर आता तुम्ही इमॅजिन करा. तर ती गोष्ट मला हिट झाली. म्हटलं सरांचं करेक्ट आहे. आणि मग संभाला सांगितल्यानंतर त्यानंही जो वेळ पाहिजे होता आम्हाला, आणि तर त्यानं तेवढा वेळ दिला आणि तेवढं कष्ट घेतलं त्या दोघांनीही. आणि मग ते दोघं या रुबाबमधले सूरज आणि वैशाली झाले. करेक्ट. आता मी संभाजी आणि शीतलकडे येणार आहे. कोणी म्हणजे तुम्ही दोघांनी उत्तर द्यायचंय. मुळात आपलं सिलेक्शन एका मोठ्या चित्रपटासाठी झालंय जेव्हा कळलं, आणि आता आम्ही चित्रपट बघितलाच, कमाल झालेला आहे. आणि मुख्य म्हणजे हसता हसता रडवणारा, डोळ्यात पाणी आणणारा असा चित्रपट आहे. आणि ऍक्शन सिक्वेन्स तर भारी आहे. मुळात तुझी जी व्यक्तिरेखा आहे सुरजाची, त्याचे जे कंगोर आहेत ते अगदी वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला दिसतात. तर हे सगळं, आणि तुम्हाला स्क्रिप्ट दिलं नव्हतं. ट्रेलरच्या वेळेला पण आम्ही ऐकलंय की स्क्रिप्ट दिलं नव्हतं, मग त्याचं टेन्शन नव्हतं आलं. म्हणजे नेमकी दिग्दर्शकाची पद्धत काय होती, मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. नाही, धक्का बसला होता. आणि सूरज साकारायचे जे कंगोर आहेत, ते मी पहिले तर म्हणेन की एवढा मोठा सिनेमापेक्षा एवढा चांगला सिनेमा आपल्या वाटी आला, हे खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी. कारण तो इतका सुंदर लिहिला होता शेखरनं, आणि त्याने हातात स्क्रिप्ट न घेता वाचन
केलं होतं आमच्या समोर. हम्म. आणि मला असं वाटलं की ती अपेक्षा आमच्याकडनं नसेल, पण ती होती. बर. आणि ते धक्कादायक होतं, हम्म. कारण की एरवी हा प्रोसेस कोणाचा नसतो. याचा नसतो. प्रोसेस होता. हो. एक माझ्या मते 5-7 दिवस गेले ऍडजस्ट होण्यासाठी, कारण की आम्ही तिथे राहायला होतो. पण तिथला ऊन वारा पाऊस सगळंच होतं आमच्या बरोबर. त्यामुळे आम्ही तिकडचेच झालो. एक 24 दिवस गेले तिकडे. त्यामुळे आणि जे सहकलाकार होते ते तिथली भाषा बोलत असे, मानदेशी. त्यामुळे ते सोपं गेलं. कानसेन होतो आम्ही त्यावेळी, तर खूप ऐकायचो. ऐकत ऐकत कधी तिकडचे झालो कळलं नाही. अगदी हिच्याबरोबर बोलताना हिच्याबरोबरची केमिस्ट्री कधी बिल्ड झाली ते कळलं नाही. बर. इतकं ते सहज झालं. आणि ते याच्या प्रोसेसमुळे झालं ते, कारण की त्याला खूप क्लॅरिटी होती की काय हवंय आमच्याकडून. खरंय. शीतल, तू काय सांगशील? दोघांमधलं बॉन्डिंग कसं झालं, आणि तू वैशालीची जी व्यक्तिरेखा आहे ती साकारताना तू स्वतः काय मेहनत घेतलीस? वैशालीची जी व्यक्तिरेखा आहे, ज्या प्रकारे शेखर सरांनी तिला त्या कॅरेक्टरला डिझाईन केलेलं आहे, ती आणि शीतल भयंकर वेगवेगळ्या आहेत ते दोन्ही पात्र. वैशाली ही बिनधास्त आहे, बेधडक आहे आणि कसं आहे, प्रेम करायला गट्स लागतात. तर तिच्यामध्ये धमक आहे प्रेम करायची, आणि ते पण रुबाबात प्रेम करायची, आणि ठामपणे बोलायचे की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझा रुबाब आवडतो. हो. ओके. तो सीन कमाल झालेला आहे. थँक्यू. तर वैशालीची जी ही जर्नी होती कम्प्लीट, म्हणजे प्रेम होण्यापासून ते प्रेम साकारण्यापर्यंत, ते प्रेम पूर्णत्वाला येईपर्यंत, आणि किंवा त्याच्यानंतर पण जो काही तिचा प्रवास होता, ते साकारताना खरंच खूप चॅलेंजेस आले होते. कारण मला शेखर सरांनी एक बोलले होते की जे काही आहे ते खरं कर. ज्या काही भावना, म्हणजे प्रेम ही युनिव्हर्सल गोष्ट आहे, दुःख पण ही युनिव्हर्सल गोष्ट आहे ऍट द सेम टाइम. सो तिथे भलेही ते गुड फिलिंग असो किंवा बॅड फिलिंग असो, आपण ते इमोशन्स जेव्हा प्ले करतो, तर ते आपण खरंच जे काय खरं आहे आपण तेच प्ले करतो. बरोबर. सो त्या पात्रामध्ये आणि माझ्यामध्ये काय साम्य असेल, तर त्या भावना खऱ्या होत्या त्यामागे. आणि त्यानंतर हे साकारताना भाषा पण एक खूप मोठा चॅलेंज होता आमच्यासाठी, कारण मानदेशी भाषा होती आणि स्क्रिप्ट पण नव्हती आमच्याकडे. सो आम्ही जेव्हा प्रॅक्टिस करत होतो तेव्हा ते ऐकून ऐकून ते जे काही संस्कार झाले आमच्या कानांवरती, किंवा आम्ही गावात जात होतो, लोकांशी संवाद करणे, त्यांच्यासोबत उठक बैठक, त्यांचा चालण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, बसण्याची पद्धत, जे काही, किंवा आता बायका असतील, मुली असतील, तर काही काही मुली पण होत्या त्या अशा तिथल्या भागातल्या आहेत रुबाबदार पोरी, जे काय. सो ते असेल, ते सगळं बघणं. सो एकंदरीत हे सगळे चॅलेंजेस, प्रोसेसला खूप मजा आली हे सगळं साकारताना. मुख्य म्हणजे ते लग्नातलं जे गाणं आहे ना, पॉम पॉम वाजते, दोघांनी कमाल डान्स केलेला आहे. आणि चित्रपटाचं संगीत चिनार आणि महेश यांचं ही खूप जमेची बाजू वाटते मला. त्याच्याबद्दल मी रिव्ह्यू मध्ये बोलेनच. पण त्या गाण्यावर नाचताना किंवा एकंदरीत या चित्रपटातली गाणी जी आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही दोघांनी? पॉम पॉम हे जे गाणं आहे, हे नकाश अजीज आणि सोनाली सोनावणे यांनी गायलं आहे. तर राहुल ठोंबरे म्हणून आमचे कोरिओग्राफर आहेत. तर त्यांनी कोरिओग्राफ करताना आम्हाला आधी वाटलं होतं की आम्ही प्रॅक्टिस, म्हणजे एक आठवडा वगैरे प्रॅक्टिस होईल असं. ओके. पण असं नाही झालं. आम्ही प्रॅक्टिस केली ती फक्त 2 दिवस गाण्यांची. हो. आणि मी एक डान्सर आहे असं म्हणेन. तर तर मला ते, माझा पोर्शन फार छोटा होता, पण तो चॅलेंजिंग होता खूप, कारण ते बीट्स इतके फास्ट आहेत. सो ते करताना मला सुरुवातीला थोडं अवघड गेलं होतं, बिकॉज मी पण थोडी प्रॅक्टिसमध्ये नव्हते त्यावेळेस. तर ते करताना सतत चुका होत होत्या माझ्याकडनं. हो. आणि पण ज्या दिवशी करायची वेळ आली तेव्हा अशी होते की आता जर चुकले, एकतर आपल्याकडे जास्त वेळ नाहीये, कारण संध्याकाळ होत आली होती आणि वी हॅड टू, म्हणजे खूप घाई होती सगळ्या गोष्टींची. त्यामुळे
राहुल सर असे होते की शीतल 1 टेक द्यायचाय तुला, 1 टेक द्यायचाय. नो अजिबात असं कट बीट काय होणार नाहीये. 1 टेक मध्ये करा सगळं. ओके सर ओके. मी अशी कॉन्फिडेंटली म्हणे मनातल्या मनात असं होतं मला की शीतल तुझी वाट लागली आता काय खरं नाही तुझं. असं. सो ती एक वेगळीच मजा होती मला म्हणजे आणि पण ते आता गाणी आता बघितलं जेव्हा मी ते गाणं तर ते इतकं छान दिसतंय की खरंय. असं वाटतंय. लग्नाच्या वरातीत आवडलं का वाजणार आहे ते तुला? नक्की. ट्रेंडिंग झालेलंच आहे. हो. सो एकंदरीत तर खूप मजा आली. माझं तर मी गणपतीत नाचतो फक्त. आणि एरवी सिनेमांमध्ये असं काही पहिल्यांदा डान्स केलाय प्रॉपर जो कोरिओग्राफ डान्स असेल तर यामागे राहुलचा खूप मोठा हात आहे. राहुल ठोंबरेंचा. त्यांनी ते करून घेतलं असं मी म्हणेन माझ्याकडून. मी म्हणजे ते आपण जे गणपतीत काही लागलं की आपण डान्स करतो त्या पद्धतीचा मोमेंट होता. मी सरेंडर केलं त्याला. अच्छा. त्याला म्हटलं की हे बघ करून घे, मला मजा करता येते. फक्त आणि त्याने जे करून घेतलंय माझ्याकडून मला पण नव्हतं माहिती की मी इतका भारी डान्स करू शकतो. तर आणि मी आता असं झालंय की मला आम्ही कॉलेज इव्हेंट्सला जातो तेव्हा ते म्हणतात की चल डान्स करून दाखव. बरं. पॉम 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 पॉम. आणि मग तो करावा लागतो. खरंय. आणि तो लोकांना आवडतोय. खरंय. त्याबद्दल मेसेज येतात इन्स्टावरती असेल वगैरे वगैरे. आय एम व्हेरी सरप्राइज्ड विथ माय सेल्फ. पण याचं क्रेडिट अख्खं राहुल ठोंबरेला जाईल कारण त्याने ते करून घेतलं माझ्याकडनं. एवढं सुंदर पद्धतीने बसवलं. 2 दिवसच रिहर्सल केलेली. मला अजून आठवतं की मी हिला बोलत होतो, आम्ही प्रवास करत होतो. मी तिला बोललो की तू तर कोरिओग्राफर वगैरे आहे. अख्खा डान्स माझ्यावर बसवणार आहे. हे कसं होणार आहे ते. आणि हे 2 दिवस सगळा सेटअप वगैरे लावला यांनी. कसं होणार आहे यांचं. त्यांना भीती नाही वाटत आहे का. मला तर वाटतंय त्यांना वाटतंय का. अशी गंमत होती पण ते दिसतंय खूप चांगलं. आणि व्हॉट अबाउट फाईट सीन्स. फाईट सीन्स म्हणजे घातक होते. बरगड्या आठवतात. कारण ते झालं असं होतं की त्यात चूक यांची नव्हती. सगळं वेल प्लॅन्ड होतं. एक तायक्वांदोची टीम होती सांगलीची लोकल. ती येणार होती. त्यांच्याबरोबर रिहर्सल झाली होती. त्यांना मारायचं म्हणजे ते खोटं मारायचं हे माहिती होतं. पण मग नंतर ऐन वेळेला त्यांना पण बदलावं लागलं आणि मग ती जी टीम आली ती अतिउत्साही होती. आणि ते जेन्युअनली काम करणारे होते. खरंच मार खावा लागला. आणि फीचर फिल्म मोठी होती हे समजल्यावर त्यांनी जेन्युअनली काम केलं. अरे बापरे. आणि मग ते त्यांना सांगून सुद्धा ते काय ते म्हणाले कर भावा मी करतो बरोबर. ते त्यांनी जे बरोबर केलेलं आहे ना ते रिअल दिसतंय. हो ते मला खूप पडसाद आठवतात. म्हणजे चांगला तो सीन आठवतो मला. हो. म्हणजे असंही प्रसंग असतात सिनेमाच्या निमित्ताने. हो. परत एकदा शेखर सरांकडे येतो. मुळात बऱ्याचदा म्हणजे आता या सिनेमाचा जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा अनेकांनी कुठेतरी सैराट परत येतोय का वगैरे अशा चर्चा सोशल मीडियावरती आल्या. पण आज चित्रपट बघितल्यानंतर आम्हाला अगदी पटलेलं आहे की हा चित्रपट पूर्णपणे सैराटपेक्षा वेगळा आहे. या संदर्भात दिग्दर्शक या नात्याने काय सांगाल? थँक्यू सर. मी खूप आभारी आहे तुमचा. मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये ते सांगण्याचा प्रयत्न करतोय की फक्त भाषा गावाकडची आहे आणि लव्ह स्टोरी आहे म्हणून लेबल लावायला नको कुठल्या सिनेमाला. तुम्ही थिएटरमध्ये या बघा आणि मग तुम्हालाच कळेल. तर तुम्ही आता बघितलेला आहे सिनेमा आणि तुम्ही ते बोलताय तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मला खूप समाधान देणारी गोष्ट आहे. खूप भीती होती ह्या गोष्टीला घेऊन तर ती मला असं तुमच्या बोलण्यानं थोडंसं रिलॅक्स झाल्यासारखं झालं की कम्पॅरिझन ते होणार नाही. फिल्म बघितल्यानंतर लोकांना ते हे होईल. तर खूप भारी वाटतं हे ऐकून. थँक्यू. की कम्पॅरिझन करू नका. थिएटरमध्ये या बघा वेगळी फिल्म आहे. नक्कीच. आणि आता अगदी जाता शेवटचे 1-2 प्रश्न विचारतोय की मुख्य म्हणजे या चित्रपटामध्ये जी स्कूटरच्या पाठी लावलेल्या ज्या पाट्या आहेत तर ते फार कॅची आहेत त्या. आणि तुम्हाला दोघांना मी विचारेन की तुम्हाला आवडलेली पाटी कोणती आणि मग तुम्ही पण सांगा की यातली एक पाटी तुम्हाला आवडलेली. कारण भरपूरच आहेत. माझे तर भरपूर आहेत. कारण तो ट्रेंड येणार आहे बहुतेक आता मुंबईत सुद्धा. ती कुठली होती रे? मी ते बसमधनं उतरते तेव्हा ती पाटी होती ती. तुझ्यापेक्षा भारी. नाही ती नाही. तुझ्यासारखी तुझ्यापेक्षा भारी. नव्हे. मी गाण्यामध्ये जे आहे ना मी उतरलीये. एक तेरा सात होती का ती? अच्छा. पण मला तुझ्यासारखी नको तूच पाहिजे हेच आवडतं मला. संभाजी. माझ्या मित्राचा एक सीन आहे जो तुम्ही बघाल आणि ती अच्छा सिल्ला ती जी पाटी ती पाटी कारण
मला अजून आठवतं ते गाणं. ते असं राहिलंय माझ्यामध्ये. ते गाणं जेव्हा पण येतं तेव्हा मी आता माझ्या मित्राची आठवण करतो रुबाबमधल्या. तर ती एक खूप स्पेशल पाठी आहे. आणि त्याचा किस्सा असा की तो इतका ऑर्गॅनिकली व्ह्यू झालाय सिनेमामध्ये की हे गावाकडे काय तर शहरांमध्ये पण होतं. आपण पुणेरी पाट्या बोलतो. पुणेरी पाट्या. तर मागे ट्रकच्या मागे पाट्या असतात. आई माँ का आशीर्वाद, आईचा आशीर्वाद, मामाची कृपा, ऑटोच्या मागे असतं. भन्नाट असतात पाट्या. तर माझ्यामध्ये तो एक पार्ट आहे. आणि इथे आपण टू व्हीलरवरच्या पाट्या बघतो. टू व्हीलरच्या पाट्या. आणि हा ट्रेंड इतका ऑर्गॅनिक आहे की भरपूर लोक शब्द बदलून दादा 51 दादा, तर या पद्धतीने आठवण सुद्धा आहे. आठवण सुद्धा आहे. तर या पद्धतीने करतात कन्सिव्ह. आणि तो ऑर्गॅनिकली या सिनेमामध्ये भाग झाला एका मित्रामुळे, त्याच्या विचारांमुळे. आणि तो इतका सुंदर व्ह्यू झाला. खरं. शेखर सर तुम्ही? मला आवडणारी गोष्ट म्हणजे पाटी एकतर त्या 2 आहेत. जी आपली टॅगलाईन आहे, तुझ्यासारखी नको तूच पाहिजे, आणि दुसरी शेवटी नशीबच. शेवटी नशीब. खरंय. आता प्रेक्षकांना आपण सांगूया की चित्रपटाला प्रतिसाद द्या. नमस्कार, मी तुम्हा सगळ्यांना आवाहन करेन की ही गोष्ट, ही फिल्म, हा रुबाब तुमचा आहे. तुमचीच गोष्ट तुम्ही पडद्यावरती बघताय अशी वाटेल अशी ही गोष्ट आहे. लव्ह स्टोरी आहे, छानशी गाणी आहेत, आणि ही लव्ह स्टोरी तुम्हाला हसवणार आहे, तुम्हाला रडवणार आहे, आणि काहीतरी चांगलं थिएटरमधनं बाहेर घेऊन तुम्हाला बाहेर जायला भाग पाडणार आहे. तुम्हाला ही गोष्ट आवडेल ह्याची खात्री मी तुम्हाला देतो. सरांनी बघितलेली आहे, त्यामुळे सर पण खात्री देतीलच. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगेन की प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा. आणि या सांगतेकडे जाताना नक्कीच ओळी ओठांवर येतात, त्या म्हणजे गाजलेली कविता. पुरे झाले चंद सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले चंद सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. अरे सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, पुरे झाले चंद सूर्य, पुरे झाल्या तारा. तेव्हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. आणि हो, रुबाबात थिएटरमध्ये पण जा, जवळच्या किंवा लांबच्या चित्रपटगृहात जा, रुबाबात जा, ऐटीत राहा. आणि या चित्रपटातनं काय सांगितले ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा. धन्यवाद.